तिथं संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, 3-5 लोकांनी एकत्रितपणे फिरायचं नाही हे सांगितलेलं आहे. तिथल्या सोशल मीडियावरती किंवा नेटवरती सुद्धा काही प्रमाणात मर्यादा घालण्याचं काम केलेलं आहे आणि आता तिथलं परिसरातलं वातावरण हे काही अंशी निवळताना दिसतंय. मात्र या सगळ्या घटना घडल्यानंतर आपसुकच अनेकांकडून खंत व्यक्त केली जाते की महाराष्ट्रात नेमकं हे चाललंय काय. म्हणजे एखादा सिनेमा आला, सिनेमानंतर औरंगजेबाबद्दलची घृणा माणसांच्या मनातून दिसायला लागली, ती सातत्यानं दिसते, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. औरंग्या हा कितीही वाईट असला तर तो वाईट आहेच, याच्याबद्दल दुमत नाही. आता काही जण असं म्हणत होते की औरंग्याची तिथली कबर उपसून टाका, त्याच्यावरती सुद्धा फडणवीसांनी सांगितलं की त्याला संरक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे 50 वर्षापर्यंत आम्हाला तिथे काही करता येत नाही वगैरे वगैरे. मात्र त्याचं उदात्तीकरण सुद्धा या महाराष्ट्रामध्ये सहन केलं जाणार नाही. आणि याच गोष्टीमुळे काही जण असं म्हणतात की काहींच्या वेगळ्या भावना दुखावल्या गेल्या, काहींच्या भावना भडकल्या गेल्या आणि या सगळ्या घटना घडताना दिसत आहेत. मुळात इतकंच आम्हाला एक चॅनल म्हणून सांगायला योग्य वाटेल की महाराष्ट्रामध्ये शांततेनं, संयमानं आणि एकजुटीनं चालणारा हा महाराष्ट्र आहे. जगाला, देशाला एक चांगला संदेश देणारा हा महाराष्ट्र आहे. आणि इथूनच जर अशा दंगली मोठ्या प्रमाणात उसळत असतील तर मात्र येणाऱ्या काळामध्ये भारताचा भारत राहील का, हा मोठा चिंतनाचा मुद्दा आहे.